नमस्कार, मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आज आपण बोलणार आहोत विरेचनावर. आता हे विरेचन जे आहे ते पूर्णपणे 9 दिवसाचं शेड्यूल असतं. ह्याच्यामध्ये पहिले 2 दिवस वृक्षण करतो आपण. वृक्षण म्हणजे काय, की त्या काळामध्ये वृक्ष आहार घ्यायचा आहे. म्हणजे फक्त फळभाज्या, मग दुधी भोपळा असेल, दोडका असेल, घोसावळं असेल, पडवळ असेल, म्हणजे सुक्या भाज्या आणि भाकरी. म्हणजे आपल्या जे रेग्युलर शेड्यूलमध्ये फळं असतात किंवा सॅलड्स असतात किंवा म्हणजे म्हणतो ना, की भात असतो किंवा बाकी म्हणजे कुठल्याही रसाळ गोष्टी याच्यामध्ये घ्यायच्या नाहीत. शरीराला वृक्ष करायचं असतं म्हणून याला वृक्षण असं आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे आहार पण वृक्ष घ्यायचा असतो. मग तुम्ही नाश्त्याला सुद्धा म्हणजे भाकरी भाजी घेऊ शकता, दुपारी जेवणामध्ये घेऊ शकता, रात्री जेवणामध्ये पण घेऊ शकता. जनरली यावेळेला 2 टाईम जेवण केलेलं जास्ती चांगलं. परंतु जर का नसेल शक्य, तर तुम्ही तिन्ही वेळेला भाकरी भाजीचं काय करू शकता, जो काही फराळ आहे तुमचा किंवा जे काही जेवण आहे ते करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे 2 दिवस जे आहे तो आपल्याला वृक्ष आहार घ्यायचा असतो. त्याला वृक्षण असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसापासून आपलं मेन शेड्यूल जे आहे विरेचनाचं ते चालू होत असतं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मसाजचं तेल दिलेलं असेल, त्याच्यामध्ये काही पोटल्या दिलेल्या असतील श्वेदनाच्या, त्याच्यानंतर तूप दिलेलं असेल तुम्ही जर का तुमचं किट बघितलं तर. तर याच्यामध्ये कसं करायचं आहे, की पहिल्यांदा सकाळी प्रातर्विधी ओळखायचे तुमचे, म्हणजे तुमचं दात घासणं असेल किंवा टॉयलेटला जाणं असेल, हे सगळं उरकल्यानंतर तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला मसाजचं तेल दिलेलं आहे ते एका भांड्यात घ्यायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं कोमट असं, आणि त्या तेलाने तुमच्या पाठीला आणि पोटाला काय करायचं आहे, मसाज करायचं आहे. आणि हा एक 5 मिनिटं मसाज केल्यानंतर मग तुम्ही अंघोळीला जेव्हा जाल त्या प्रायमरी लेवलला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि पाठीला आणि पोटाला त्या गरम पाण्याने थोडासा शेक घ्यायचा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची रेग्युलर अंघोळ करून घ्यायचे. आणि मग ही अंघोळ झाली, सगळं उरकलं, की मग आता जे आपल्याला घ्यायचे ते म्हणजे घृतपान किंवा म्हणजे तुपाचं पान करायचं असतं आपल्याला. मग आता हे तूप जे आहे ते डायरेक्टली गरम करायचं नसतं, कारण तूप आहे शेवटी वातावरणानुसार कधी-कधी ते काय होऊ शकतं, घट्ट होऊ शकतं. तर आपल्याला ते पातळ करून घ्यायचं असतं. तर अशासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे काही तूप आहे, बरोबर ना, ते एका भांड्यामध्ये काढून ते भांडं त्याच्यामध्ये धरून ते तूप पातळ करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर एक माप घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सांगितलेलं असेल 30 ml, 60 ml, 90 ml, 120 ml त्याप्रमाणे मोजून तूप घेऊन ते तूप पिऊन टाकायचं आहे. आता पातळ झाल्यामुळे लगेच पिऊन टाकता येतं, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याच्यानंतर एक साधारण अर्धा ग्लास तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही घ्यायचं नाहीये. म्हणजे मग दिवसभर तुम्हाला काय करत राहायचंय, गरम पाणी पीत राहायचंय. बरोबर. मग जसजसं ते तूप पचत जाईल तसं तुम्हाला त्या तुपाच्या ढेकर येत राहतील. आता या 5 दिवसामध्ये आपल्याला खाणं काय करायचं आहे, तर मुगाच्या डाळीची खिचडी असेल, मुगाच्या डाळीचं वरण असेल, मुगाच्या डाळीचं सूप असेल किंवा जर का फारच वाटलं तर भाकरी, म्हणजे मुगाच्या डाळीच्या सुपाबरोबर किंवा वरणाबरोबर तुम्हाला भाकरी घेता येईल. मग त्या ह्याच्यामध्ये कसं आहे, की म्हणजे समजा पहिल्या वेळेला कसं 30 ml तूप असतं, दुसऱ्या दिवशी 60 ml तूप असतं. त्यावेळेला कदाचित तुम्हाला थोडीशी भूक लागू शकेल, पण कडकडीत भूक लागल्याशिवाय काही घ्यायचं नाही. मग प्रायमरी लेव्हलला भूक लागली, की थोडंसं सूप घ्या, थोडंसं मुगाच्या डाळीचं वरण घ्या किंवा फारच भूक लागली तर तुम्ही काय करा, मुगाच्या डाळीची खिचडी घ्या. फार वाटलं तर थोडीशी भाकरी तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता. पण खिचडी आणि भाकरी एकत्र नाही. म्हणजे एकतर मुगाच्या डाळीचं वरण आणि भाकरी किंवा मुगाच्या डाळीची खिचडी याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण 5 दिवस केल्यानंतर पूर्णपणे आपल्या शरीराचं काय होत असतं, अंतर्गत स्नेहन होत असतं. हे तूप काय करतं, तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा असलेलं पित्त असेल किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी असतील, हे सगळं काय करत असतं, शोषून घेत असतं. आणि मग हे 5 दिवस झाल्यानंतर 6वा दिवस जो असतो तो उत्क्लेशक आहाराचा असतो. आयुर्वेदामध्ये त्याला उत्क्लेशक आहार म्हणले. म्हणजे कसं आहे, की ते सगळं जे काही तुमच्या शरीरातलं पित्त आहे ते परत आपल्याला पोटामध्ये खेचून आणायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा उत्क्लेशक आहार म्हणजे काय असतं, की आंबवलेल्या गोष्टी त्यामध्ये घ्यायच्या असतात किंवा दह्याच्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला घ्यायच्या असतात. मग आंबवलेल्या गोष्टीमध्ये काय आहे, इडली आहे, डोसा आहे, त्याच्यानंतर पाणीपुरी आहे किंवा त्याच्या बरोबर बघितलं तर आपण दहीभात आहे किंवा दही घातलेल्या इतर काही गोष्टी आहेत, दहीवडा आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्याला उत्क्लेशक आहार म्हणून त्या दिवसभरामध्ये घ्यायच्या आहेत. आणि मग ते घेतल्यानंतर मग शेवटचा दिवस जो येतो तो आपला विरेचनाचा दिवस असतो. आता या विरेचनाच्या दिवशी सकाळचं प्रातिर्विधी उरकायचे, अंघोळ करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे विरेचन द्रव्य दिलेलं आहे तर ते घ्यायचं असतं. आणि हे विरेचन द्रव्य दिल्यानंतर साधारण एक 1.5-2 तासानंतर तुम्हाला काय होतं, जुलाब चालू होतात. आणि मग जुलाब चालू झाल्यानंतर मग तुम्हाला जुलाब होत राहतात. जर का तुम्हाला जुलाब चांगल्या प्रकारे होत असतील, वेग चांगल्या प्रकारे होत असतील तर काही प्रॉब्लेम नाही. मग दिवसभर तुम्हाला एक साधारण 6-7 किंवा 10 जुलाबापर्यंत सुद्धा होऊ शकतं. परंतु याची एक खासियत अशी असते, की त्याच्यामध्ये तुम्हाला गळून गेल्यासारखं होत नाही. उलट तुमच्या शरीरातला कचरा निघून जात असतो. त्यामुळे तुम्ही काय असता, एकदम फ्रेश असता.
हां, कधी-कधी काही जणांच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं, की एखाद्याचा कोटा फार जड असतो आणि त्यामुळे म्हणजे सकाळचं जे विरेचन द्रव्य घेतलेलं असतं त्याच्यातून फारसे वेग येत नाहीत. म्हणजे 1-2-3च वेग फक्त येतात. मग अशा वेळेला काय करायचं, की 12-1 वाजता जे आहे परत तो दुसरा तुम्हाला जो काही भाग दिलेला असतो, तो परत घ्यायचा. म्हणजे काय होतं, की परत वेग यायला मोकळं होतं आणि मग त्याच्याप्रमाणे वेग येत जातात. आणि हे अशा प्रकारे आपण करताना म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पहिल्या दिवशी काय केलेलं आहे, की म्हणजे वृक्षण तर तो 2 दिवस सोडून द्या, पण मेन जी काही सुरुवात झालेली असते, तर त्या पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा तूप घेतलं, त्यावेळेला तुम्हाला भूक साधारण कधी लागली? तुम्ही त्यानंतर त्या दिवशी काय-काय खाल्लं गेलं? किती वाजता खाल्लं? त्यानंतर दुसऱ्या दिवशी किती वाजता खाल्लं? तिसऱ्या दिवशी किती वाजता भूक लागली? काय खाल्लं गेलं? हा एक चार्ट काय करायचा असतो, तो भरायचा असतो. आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी पण तुम्हाला म्हणजे विरेचन घेतल्यानंतर किती वेळाने पहिला वेग आला? जुलाब किती-किती वाजता झाले? कसे झाले? याबद्दलचं थोडंसं डिस्क्रिप्शन काय करायचं असतं, त्या ह्याच्यामध्ये लिहायचं असतं. म्हणजे त्याच्यातून काय होतं, की बाबा विरेचन प्रॉपर झालंय की नाही, हे आम्हाला त्याच्यामधून कळू शकतं. विरेचनामध्ये कसं असतं, की शरीरामधली तुमची सगळा अग्नी जो आहे तो बॅलन्स होत असतो. म्हणजे तुमच्या शरीरातली सगळी एक्सेस पित्त, एक्सेस हीट ही निघून जात असते आणि त्यामुळे तुमच्या शरीराचा अग्नी बॅलन्स राहत असतो. आणि शेवटी तुमच्या शरीराचं सर्व प्रकारचं पचन जे आहे ते अग्नीवरच अवलंबून आहे. आणि हा अग्नी बॅलन्स झाल्यामुळे मग तुम्हाला डायबिटीज असेल, तर त्यामध्ये शुगर कमी व्हायला मदत होत असते, तुमच्या गोळ्या कमी होत असतात. इव्हन इन्सुलिनसुद्धा बऱ्याच जणांचं विरेचन घेतल्यानंतर बंद होतं असं आम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लड प्रेशरसारखे प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला म्हणजे हार्टचे ब्लॉकेजेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी पण कमी व्हायला किंवा ते डिझॉल्व्ह होण्यासाठी काय होत असते विरेचनानंतर सुरुवात होत असते. त्याच्याप्रमाणे तुम्हाला थायरॉईड असेल, पी सारखे प्रॉब्लेम्स असतील किंवा संधिवातासारखे आजार असतील, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा काय होत असतो, या विरेचनाचा फायदा होत असतो. तर शरीरामधले जे काही 3 व्हायटल फोर्स आहेत, वात, पित्त आणि कफ, तर ह्या पित्ताचं म्हणजे निद्रा करून पित्त बॅलन्स करण्यासाठी हा विरेचन विधी हा फार महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे तुम्ही त्याचं प्रॉपरप्रमाणे सुरुवात करा. म्हणजे पहिले 2 दिवस वृक्षण, नंतरचे जे 5 दिवस आहे ते आपल्याला स्नेहपान करायचं आहे म्हणजे तूप प्यायचं आहे. त्यानंतर 1 दिवस जो आहे तो उत्क्लेशक आहाराचा असतो 6वा दिवस आणि शेवटचा दिवस जो असतो तो काय असतो? विरेचनाचा दिवस असतो. आणि अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित विरेचन केलं, तर त्याच्यातून जे काही बेनिफिट्स होतात ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. त्यातूनही तुमचे जर का काही प्रश्न असतील, तर नक्की आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तोपर्यंत नमस्कार.